तुमच्या आयुष्यात ही 3 चिन्ह दिसतायत का? देव जवळ असल्याचा संकेत. जय जय रामकृष्ण हरी. देव जवळ आहे याची 3 चिन्ह. तर भक्तांनो, तुम्हाला कधी असं झालंय का? सगळं असूनही मन रिकामं वाटतं आणि माणसे सोबत आहेत तरी सुद्धा कोणाशी बोलावंसं वाटत नाही. डोळे भरून येतात पण कारण सांगता येत नाही. आणि अशा वेळी मनात प्रश्न येतो, देव खरंच जवळ आहे का? देव खरंच माझं दुःख समजत असणार का? तो माझं ऐकतोय का? आज मी तुम्हाला सांगणार आहे, देव जवळ आहे याची 3 अशी चिन्ह जी शास्त्रात लिहिलेली नाहीत पण अनुभवातून उमटलेली आहेत. जर ही चिन्ह तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजा देव तुमच्यापासून दूर नाही, तो अगदी जवळ आहे. चिन्ह पहिलं, एकांतात देव आठवण आणि मन नकळत शांत होणं. देव दूर असताना माणूस गोंगाट शोधतो, पण देव जवळ आला की माणूस एकांत शोधतो. कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, कोणीतरी शिकवलं म्हणून नाही, पण मन स्वतःहून देवाकडे वळतं. अचानक नाम ओठावर येतं, डोळे मिटतात आणि काही क्षण तरी मन शांत होतं. हे चिन्ह आहे की देव आतमध्ये उतरायला लागला आहे. यावर भगवद्गीता सांगते, शांतयम आत्मा. शांत झालेलं मन हे आत्म्याचं लक्षण आहे. शांत झालेलं मन हे या आत्म्याचं लक्षण आहे. जर दुःख असूनही नाम घेतल्यावर थोडा हलका श्वास मिळत असेल तर लक्षात ठेवा, देव दूर नाही, तो मनाच्या अगदी जवळ आहे. लोक देव शोधतात मंदिरात, तीर्थात, डोंगरांवर, पण ज्या क्षणी तू नाम घेतोस आणि मन शांत होतं, तेच देवाचं उत्तर असतं. कारण जिथे शांती आहे तिथेच परमेश्वर आहे. नाम घ्या, उरलेलं देव पाहून घेईल. चिन्ह दुसरं, दुःख संपत नाही पण तक्रार कमी होते. हे फार महत्वाचं चिन्ह आहे. देव जवळ नसताना माणूस म्हणतो, माझ्याच आयुष्यात असं का? देव माझ्यावरच रागावले का? पण देव जवळ आला की दुःख राहतं पण तक्रार नाहीशी होते. मन म्हणतं, हेही जाईल, काहीतरी शिकवायला आलंय. यावर संत तुकाराम महाराज म्हणतात, जे जे भेटे ते स्वीकारावं, जे जे भेटे ते स्वीकारावं, विठ्ठल मनी धरावे. अर्थात जर तुमच्या आयुष्यात प्रश्न कमी होत चाललेले असतील, जर तुमच्या आयुष्यात प्रश्न कमी होत चाललेले असतील आणि स्वीकार वाढत चालला असेल तर समजा देव तुमचं बोट धरून चालायला लागलाय. जर तुमच्या आयुष्यात प्रश्न हळूहळू कमी होत चालले असतील, कापेक्षा ठीक आहे जास्त वाटायला लागलं असेल आणि जे घडतंय ते स्वीकारण्याची ताकद असेल तर समजा देव तुमचं बोट धरून चालायला लागलाय. कारण जिथे तक्रार संपते तिथेच विश्वास सुरू होतो. स्वीकार म्हणजे हार नाही, तर स्वीकार म्हणजे देवावरचा पूर्ण विश्वास. चिन्ह तिसरे, मन तुटलेलं असतानाही कुठेतरी आशा उरते. हे सर्वात मोठं चिन्ह आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा जर मन म्हणत असेल काहीतरी चांगलं होईल, देव सोडणार नाही, तर ही आशा तुमची नाही, ती देवाची आहे. कारण माणसाची आशा संपते पण देवाची नाही. गीतेत कृष्ण म्हणतात, नमे भक्त प्रणयशती. अर्थात माझा भक्त कधीही नष्ट होत नाही. जर मन तुटलेलं असतानाही नाम सुचत असेल, डोळ्यात पाणी असूनही छातीमध्ये थोडं बळ वाटत असेल तर नक्की समजा देव अगदी जवळ उभा आहे. देव जवळ असण्याचे लक्षण मोठे चमत्कार नसतात. तो तुमचं आयुष्य बदलतो असं नाही, पण तुम्हाला आयुष्य सहन करण्याची ताकद देतो.
हिंमत देतो. जर आज तुमच्या आयुष्यात एकांतात देव आठवत असेल, तक्रारी कमी होत असतील आणि आशा अजून जिवंत असेल, तर घाबरू नका. देव तुमच्यापासून दूर नाही, तुमच्या श्वासात आहे. आज हा व्हिडिओ ऐकताना डोळे भरून आले असतील, तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, देवा आभार. आणि हा व्हिडिओ ज्याच्या आयुष्यात अंधार आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. विठ्ठल तुमच्या सोबत आहे. जय हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी.